हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील प्रश्न पाहणार आहोत आणि स्पेशल तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरणावर आधारित बनवलेला हा माझा 11वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 10 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि या व्हिडिओमधले सर्वच्या सर्व प्रश्न महापरीक्षा पोर्टलमार्फत वित्त विभागातील लेखालिपिक या पदासाठी 3 मार्च 2019 रोजी दुपारी 2:30 वाजता जो पेपर घेण्यात आला, त्या पेपरमधलेच प्रश्न आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय सांगा. तर या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द दिलेले आहेत पहा. अकारण, विनाकारण हे बरोबर आहे. आकार, विकार हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे म्हणून बी याचं उत्तर आहे. अखिल आणि समग्र हे समानार्थी शब्द आहेत. झेंडा आणि ध्वज हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत, परंतु आकार, विकार आणि अखंड हे समानार्थी शब्द नाहीत. मग चुकीचा पर्याय बी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अचूक वाक्य कोणते आहे. तर याच्यामध्ये आपले वर्तन मानवता धर्माला अनुसरून असावे हे अचूक वाक्य आहे. डी त्याचं उत्तर आहे की आपले वर्तन मानवता धर्माला अनुसरून असावे. त्याचं कारण सांगतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, इथं धनुष्याचं ध पाहिजे पण त्यांनी दौतीचं द दिले. त्यानंतर जीवनात सामाजिक आर्थिक सामता झाले, इथं समता पाहिजे. प्रस्थापित होणे, चांगले हे सुद्धा इथं चुकीचं आहे. चावर अनुस्वार पाहिजे. त्यानंतर ज्या वर्तनाने सर्वांचे हित होईल अशा वर्तन, इथं हे चुकीचं आहे पहा. असे वर्तन करायला शिकवणारा धर्म खरा धर्म होणार. तर सी सुद्धा चुकीचं आहे, परंतु डी बरोबर आहे की आपले वर्तन मानवता धर्माला अनुसरून असावे. इथं वर्तनमध्ये नळाचं न पाहिजे तर त्यांनी बाणाचं न दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बरोबर वाक्य आहे डी. त्यांनी सुद्धा डीच उत्तर दिलेलं आहे. खालील शब्दातील गुण विशेषण कोणते. तर याच्यामध्ये आंबट हे गुण विशेषण आहे. गुण विशेषण म्हणजे काय, तर जे विशेषण नामाच्या गुणाचा बोध करून देतं त्यालाच गुण विशेषण असे म्हणतात. आणि या ठिकाणी चौपट हे संख्या विशेषण आहे. सर्व हे सार्वनामिक, हे पण संख्या विशेषणच आहे. त्याची हे सार्वनामिक विशेषण आहे, परंतु आंबट हे गुण विशेषण आहे म्हणून त्याचं बी उत्तर आहे. आणि हे या सर्व प्रश्नांची उत्तरं अभिज्ञ मराठी व्याकरण या पुस्तकामध्ये आहेत. आणि मी जे मराठी व्याकरणाचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा याची माहिती मी दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, धैर्य, कीर्ती, गुलामगिरी, चांगुलपणा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत. तर धैर्य, कीर्ती, गुलामगिरी, चांगुलपणा ही भाववाचक नामे आहेत. सी त्याचं उत्तर आहे. मी संभाव्य पेपरमध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि माझा नामाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी याची माहिती दिलेली आहे. तर भाववाचक नाम हे त्याचं उत्तर आहे. खालील वाक्यांचा क्रम योग्य लावा. तर या ठिकाणी माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. सुरुवातीला 1 नंबरचं वाक्य येईल. नुसतीच बघता आली पाहिजेत असे नाही, नंतर 2 नंबर. तर ती पूर्ण कशी होतील, नंतर 4 नंबर. याचा विचार करता आला पाहिजे, नंतर 3 नंबर. 1, 2, 4, 3 असा क्रम येईल. तर ए त्याचं उत्तर आहे. सुरुवातीला 1 नंबरचं वाक्य, नंतर 2 नंबरचं, नंतर 4, नंतर 3 नंबर. म्हणजे माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असे नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. 1, 2, 4, 3 ए त्याचं उत्तर आहे. चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शवणे बरोबर आहे. नाव न उरणे म्हणजे काहीच शिल्लक न राहणे हे सुद्धा बरोबर आहे. नजरेत भरणे, डोळ्यात काहीतरी जाणे हे चुकीचं आहे, कारण नजरेत भरणे म्हणजे ती एखादी वस्तू आवडणे. आणि नटर अश्रू ढाळणे म्हणजे खोटे अश्रू ढाळणे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे नाक, आणि हे पाठ करून ठेवा, नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शवणे, नाव न उरणे म्हणजे काहीच शिल्लक न राहणे, नटर अश्रू ढाळणे म्हणजे खोटे अश्रू ढाळणे, परंतु नजरेत भरणे म्हणजे डोळ्यात काहीतरी जाणे हे चुकीचं आहे. आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे म्हणून सी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या आशयाची म्हण कोणती. तर प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या आशयाची म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. बी त्याचं उत्तर आहे की सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजेच प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते. बी त्याचं उत्तर आहे.
खालीलपैकी टर्मनी प्रयोग असणारे वाक्य कोणते? तर पहिलं आहे त्याने भाजी घेतली. याच्या टर्म आहे भाजी, त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लादलेला नाही म्हणून ते टर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे. हेच त्याचं उत्तर आहे. आणि टर्मनी प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील टर्मानुसार जर क्रियापदाचं रूप ठरत असेल तर त्याला टर्मनी प्रयोग असे म्हणतात. आता त्याने भाजी घेतली, त्याच्याऐवजी जर आपण पुस्तक घेतलं तर त्याने पुस्तक घेतले, म्हणजे टर्म बदललं की क्रियापद बदलत आहे म्हणून ते टर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि सोपी पद्धत अशी आहे, दिलेल्या वाक्यातील टर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय लादलेला नसेल तर ते टर्मनी प्रयोगाचं उदाहरण असतं, म्हणून त्याचं उत्तर आहे ए. त्याने भाजी घेतली हे टर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे. गणू भाजी विकतो हे टर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. रमेश निघून गेला हे सुद्धा टर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि शिपायाने त्याला हाकलले हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. तर टर्मनी प्रयोगाचं उदाहरण असणारं वाक्य त्यांनी भाजी घेतली हे आहे. खालीलपैकी कोणते स्वर सजाती नाही आहेत? तर सजातीय स्वरांच्या 3च जोड्या आहेत. आणि मुळात सजातीय स्वर म्हणजे काय? तर समान उच्चारस्थान असलेल्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. आणि अ आ ही पहिली जोडी आहे, ई ही दुसरी जोडी आहे, उ ही तिसरी जोडी आहे. पण अ आणि उ ही विजातीय स्वर आहेत म्हणून याचं उत्तर आहे सी. आपल्याला नाहीत असं विचारले तर उ सजातीय स्वर आहेत, ई सजातीय स्वर आहेत, आ सजातीय स्वर आहेत. पण अ आणि उ हे विजातीय स्वर आहेत. मग आपल्याला नाहीत विचारले म्हणून याचं उत्तर आहे सी. आणि मी वर्णमाला याचे माझे 4 व्हिडिओ आहेत त्यामध्ये हे खूप व्यवस्थित शिकवलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य कोणते? तर याच्यामध्ये जवान शौर्याने लढले हे भूतकाळाचं वाक्य आहे. सूर्य पूर्वेला उगवतो हे वर्तमान काळाचं वाक्य आहे आणि साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे ते. आज पाऊस पडेल हे भविष्यकाळाचं वाक्य आहे. बाबा झोपले असतील हे सुद्धा भविष्यकाळाचं वाक्य आहे. तर याचं उत्तर आहे सूर्य पूर्वेला उगवतो, बी हे वर्तमान काळातील वाक्य आहे. आणि काळावर माझे 4 व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या, त्यात व्यवस्थित मी माहिती दिलेली आहे. तर बी त्याचं उत्तर आहे सूर्य पूर्वेला उगवतो वर्तमान काळातील वाक्य आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.